नगर शहरात होणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुढे ढकलली। 6 ऐवजी 7 मेला पंतप्रधानांची सभा होणार। शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते, त्यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे, मात्र नगरमध्येच 5 ते 6 सभा घेत आहेत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवरती बोलावं हे हास्यास्पद आहे। सुजय विखे यांचा शरद पवारांना टोला। संजय निरुपम यांना शिवसेनेमध्ये घेताना त्यांची मोदींबद्दलची मतं तपासून पाहावीत। शिवसेनेची लोक आणि भाजपची लोक देखील त्यांना स्वीकारणार नाहीत। कंबोज यांनी जहाल पद्धतीने त्यांना विरोध केला। वडील म्हणून 1000 वेळा पाया पडू शकतो, त्यांच्या दृष्टीने ते योग्य असतील, माझ्या दृष्टीने मी योग्य। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासोबत राहण्याचा निर्णय आहे। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची वडील गजानन कीर्तीकर यांच्या संदर्भातली प्रतिक्रिया। निवडणूक झाल्यानंतर इंडिया आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पूर्ण सरकार देण्याची आमची तयारी आहे। त्यांच्या डोक्यात जे आहे ते आमच्या डोक्यात नाही। शरद पवारांची मोदींवरती टीका। मोदींना गेल्या वेळेपेक्षा यंदा महाराष्ट्रामध्ये कमी जागा मिळतील। लोकांचं समाधान करण्याची मोदींना खात्री नसल्यानं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातोय। शरद पवारांची नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका। आतापर्यंत झालेलं मतदान काळजी करण्यासारखं आहे। त्याचं कारण कडक ऊन, विशिष्ट वर्गातील नागरिकांनी उन्हामध्ये मतदानाला जाणं टाळलंय, याची सर्व पक्षांनी दखल घेतली, त्यामुळे इथून पुढे चांगलं मतदान होईल असं दिसतंय। कमी मतदानावरती शरद पवार यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगावरती किती विश्वास ठेवायचा हा गंभीर विषय। काही भागांमध्ये 6 ते 7% मतदानामध्ये अचानक वाढ कशी झाली? वाढलेलं मतदान कोणी केलं? मतदानाची टक्केवारी जाहीर करायला इतका वेळ का लागला? संजय राऊत यांचे निवडणूक आयोगाला सवाल। सांगलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार उभे आहेत, एक काका आणि एक दादा। संजय राऊत यांनी विशाल पाटील यांच्यावरती पुन्हा केली टीका। दोन्ही उमेदवारांना भाजपला रसद पुरवायची असेल तर भाजपनं पुरवावी, संजय राऊत यांचं वक्तव्य। महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी शिवतीर्थमध्ये घेतली राज ठाकरे यांची भेट। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही यावेळी उपस्थित। ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर आणि भूषण पाटील यांनी मातोश्रीवरती जाऊन घेतली आदित्य ठाकरेंची भेट। बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 53,000हून अधिक मतदार मतदानापासून वंचित। मतदारांना हक्क मिळालाच पाहिजे, अन्यथा उच्च न्यायालयामध्ये दाद मागू, विरोधकांचा इशारा। तर प्रकरणाची माहिती घेऊन देऊ जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।